नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे आणि ते ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी जर काढलेलं असेल तर फक्त त्याच नागरिकांसाठी ही एक योजना सुरू झालेली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे। परंतु ई श्रम कार्ड योजना काय आहे ते पहिल्यांदा बघून घेऊयात। परंतु जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना ई श्रम कार्डद्वारे प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लाभ मिळणार आहे। आता याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती पहिल्यांदा बघून घेऊयात। ई श्रम कार्ड योजनेसाठी जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराने ई श्रम कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। आणि दुसरी पात्रता अर्जदाराचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे। जर तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। आणि तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारा असावा। जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी पण ही योजना लागू आहे। ई श्रम कार्ड योजना पात्रता त्याच्यातला 5वा मुद्दा। हे सगळे मुद्दे सगळ्यात आधी नीट बघा, त्याच्यानंतरच तुम्ही या योजनेचा अर्ज करायचा आहे। आता 5वी जी पात्रता आहे अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे। सोबतच अर्जदाराकडे 4 चाकी कोणतीही गाडी नसली पाहिजे आणि अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे तरच फॉर्म भरता येईल। त्याच्यामुळे तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर अर्ज करायचा आहे। आता ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते बघूयात। तर ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे। परंतु तुमची पात्रता सरकारने ठरवलेल्या पात्रते अगदी सारखी असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। म्हणजेच तुम्ही जर त्या पात्रतेमध्ये बसत असाल, तुम्हाला मी पहिल्यांदा जी पात्रता सांगितली त्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच अर्ज करता येणार आहे। आता याची जी वेबसाईट आहे ती सुद्धा बघून घेऊयात। ई श्रम कार्ड योजनेची वेबसाईट आहे isramcard.government.in। तर या वेबसाईटवरून अर्जदाराने स्वतःचा अर्ज भरायचा आहे। जर तुम्हाला मोबाईलवरती भरायचा असेल तरी पण भरू शकता किंवा तुम्ही जवळच्या माहिती सेवा केंद्र किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन हा अर्ज करू शकतात। परंतु चुकल्यानंतर परत दुरुस्ती होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तरच भरा, अन्यथा नेट कॅफेमध्ये जाऊन हा अर्ज भरायचा आहे। आता तुम्ही पात्र ठरल्यानंतर कोणता लाभ भेटणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। फक्त ई श्रम कार्डांसाठी ही योजना आहे। फक्त पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे। ज्या वेळेस तुम्ही पात्र ठरताल त्याच वेळेस तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला तर तुम्हाला या योजनेचा 1ही रुपया भेटणार नाही। जरी तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल, ते 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल, तरी पण तुम्हाला या योजनेमध्ये पात्रतेमध्ये न बसल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट केला तर तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही। आता या ई श्रम कार्ड योजनेची जी लास्ट डेट आहे ती बघून घेऊयात। सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हे अर्ज बंद होणार आहेत। ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे ते 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल फक्त त्यांनीच अर्ज करायचा आहे। ज्यांनी लेटेस्ट काढलेला असेल त्यांनी अर्ज करू नका, कारण तुम्हाला या योजनेचा 1ही रुपया भेटणार नाही। फक्त 6 महिन्यांपूर्वी ज्या नागरिकांनी हे कार्ड काढलेलं आहे ई श्रम कार्ड, त्या नागरिकांनीच हा अर्ज भरायचा आहे। आता याच्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्यानंतर याची तारीख वाढणार नाही, त्याच्यामुळे सर्व कागदपत्रे आणि पात्रता असेल तर अर्ज भरा। तर ई श्रम कार्ड योजनेमध्ये कोणती कागदपत्रे आहेत? आता पहिले जे कागदपत्र आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे। जर नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही। तर ई श्रम कार्ड योजनेमध्ये पूर्णपणे या कार्डाचे झेरॉक्स लागणार आहे। दुसरे जे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड सुद्धा इथं चालणार आहे। तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता काही लोकांनी, काही नागरिकांनी उत्पन्नाचा दाखला काढलेला असतो, परंतु तो 1 वर्षाचा असतो।
तर इथं उत्पन्नाचा दाखला 3 वर्षांचा लागणार आहे। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले तर त्याची झेरॉक्स जोडणे। आणि चौथं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। ई श्रम कार्ड योजनेमध्ये जे उत्पन्नाची मर्यादा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना उत्पन्न दाखला काढण्याची काही गरज नाही। फक्त ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्याच नागरिकांनी उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, परंतु तुमचं उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमीच असलं पाहिजे। जर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल म्हणजे 1,10,000 रुपये असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही, कारण ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या नागरिकांसाठी आहे। शासनाचा एकच उद्देश आहे, या योजनेमार्फत जे कामगार बांधव आहे ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेला आहे त्यांच्यासाठीच फक्त ही योजना आहे। ई श्रम कार्ड योजनेचा फॉर्म भरल्यानंतर सर्वात आधी कोणत्या नागरिकांचे फॉर्म पात्र ठरणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर ज्या नागरिकांचे उत्पन्न सर्वात कमी असेल त्यांचा फॉर्म प्रथम यादीमध्ये त्यांचं नाव येणार आहे, म्हणजे सर्वात आधी त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे। तुमचं उत्पन्न ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुमचा फॉर्म पात्र ठरवला जाणार आहे। सर्वात ज्यांचं उत्पन्न कमी त्यांना प्रथम लाभ दिला जाणार आहे। आता ई श्रम कार्ड योजना कोणासाठी आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना कामगारांसाठी आहे ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे। जर काम करत असताना तुमचा अपघात झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये तुमच्या खात्यावरती मिळतील, आणि काम करत असताना जर तुमचं निधन झालं किंवा बाय चान्स एखादा अपघात घडला तर तुमच्या कुटुंबांना 2 लाख रुपये विमा सुद्धा देण्यात येणार आहे। ई श्रम कार्ड योजनेचा जो लाभ आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3,000 रुपये प्रत्येकी महिन्याला तर भेटणारच आहेत, परंतु याच्यामध्ये कामगार आहेत, मजूर आहेत, फेरीवाले आहेत, भाजी विक्रेते आहे, या सर्वांसाठी हे कार्ड काढणं आवश्यक आहे। अन्यथा भरपूर योजनांपासून तुम्ही दूर राहू शकता। म्हणजे ई श्रम कार्ड जर तुम्ही आज काढलं तर पुढच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ भेटू शकतो। आता ई श्रम कार्ड योजनेचा 3,000 रुपये तर लाभ भेटणारच आहे, त्याच्याबरोबरच वेगवेगळे राज्य सरकारही ई श्रम कार्ड धारकांना वेगवेगळे फायदे देतात। त्याच्यामुळे ई श्रम कार्ड सुद्धा आधार सोबत लिंक करायचं आहे, त्याच्यावरून सर्व अपडेट तुम्हाला कळत राहतील। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये सुद्धा भरपूर सवलत दिली जाणार आहेत। ज्या नागरिकांचे मुलं मुली असतील त्यांना शाळेमध्ये सुद्धा कमी फीजमध्ये त्यांचं शिक्षण सुद्धा होणार आहे, दवाखान्यांमध्ये सुद्धा मोफत सवलत दिली जाणार आहे। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ई श्रम कार्ड ही वेबसाईट खोलायची आहे आणि तिथं रजिस्टर आहे, तिथं तुमचा फॉर्म भरायचा आहे। त्याच्याच पुढे बघू शकता ई श्रम कार्ड योजनेचा लाभ कसा भेटणार आहे। जर कामगार काम करत असताना पूर्णपणे त्याला अपंगत्व आलं तर त्याला 1 लाख रुपये तर दिले जाणार आहे। कामगाराचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी महिन्याला 3,000 सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि ज्या नागरिकांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन योजनेमध्ये।